राजा रघुवंशीच्या हत्येच्या आरोपात त्याची पत्नी सोनम रघुवंशी तुरुंगात आहे। या प्रकरणाबाबत सोनम रोज नवीन खुलासे करत आहे। शिलाँग पोलीस तिची चौकशी करत असून आता या प्रकरणात पोलिसांनी धक्कादायक माहिती दिली आहे। सध्या शिलाँग पोलिसांच्या 1 into 3 थेअरीची जोरदार चर्चा सुरू आहे, पण पोलीस अजूनही राजा रघुवंशीच्या मृत्यूचं खरं कारण अद्यापही शोधू शकलेले नाहीये। इंदूर येथील व्यावसायिक राजा रघुवंशी सोनम रघुवंशी यांचा विवाह 11 मे रोजी झाला। त्यानंतर 20 मे रोजी हे दाम्पत्य हनीमूनसाठी सुरुवातीला बंगळुरूला आणि त्यानंतर गुवाहाटी येथे असलेल्या कामाख्या मंदिरात गेलं। गुवाहाटीहून हे दोघंही 23 मे रोजी शिलाँगमधील ईस्ट खासी हिल्स या ठिकाणी गेले होते, मात्र त्या ठिकाणाहून दोघेही बेपत्ता झाले। या दोघांनीही भाडेतत्वावर फिरण्यासाठी मिळणारी ॲक्टिवा घेतली होती अशी माहिती मिळाली। या ठिकाणी असलेल्या पर्वतरांगा पाहण्यासाठी हे दोघं गेले होते, मात्र नंतर राजाची हत्या सोनमने सुपारी किलिंग करणाऱ्या तिघांकडून केली। यामध्ये सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाचाही हात होता, पण यामध्ये अजून एक तिसरंही नाव समोर आलंय। कोण आहे ती व्यक्ती, काय नेमकं घडलं, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी तेजस आणि तुम्ही पाहताय अभिजात महाराष्ट्र। पोलिसांना एक अशी माहिती मिळाली ज्यामुळे एक नव्हे तर तीन रहस्य उघड झाली। सोनम 1-2 नव्हे तर 3 मुलांना एकसाथ हँडल करत होती। पहिला नवरा राजा, दुसरा प्रेमी राज आणि तिसरा प्रेमी संजय वर्मा। या तिघांनाही सोनम एकाच वेळी फिरवत होती। सोनमच्या या खुलाशाने पोलिसही चक्रावून गेले असून या प्रकरणाला नवीन वळण लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे। मेघालय पोलिसांनी ऑपरेशन हनीमूनच्या अंतर्गत सखोल तपास सुरू केला आहे। 18 जून रोजी पोलिसांनी सोहरामध्ये क्राईम सीन रिक्रिएट केला होता। त्यावेळी सोनम आणि 3 सुपारी किलर उपस्थित होते। पोलीस अधीक्षक विवेक स्वयं यांनी याबाबतची माहिती दिली। सोनम हत्या घडली त्या ठिकाणी उपस्थित होती। 3 आरोपींनी राजावर चाकूने वार केले। राजाच्या डोक्याच्या मागे चाकूने 2 वार केले, त्यामुळे त्याचा मृत्यू झाला। पोलिसांनी एक चाकू जप्त केला आहे तर दुसरा चाकू शोधला जात आहे। एक महत्त्वाचा पुरावा म्हणून हरियाणाचा यूट्यूबर देवेंद्र सिंह याचा 23 मे रोजीचा एक व्हिडिओ समोर आला आहे। त्यात सोनम, राजा आणि 3 आरोपी नोंगरियात गावात दिसत आहेत। या व्हिडिओने हत्येची टाइमलाईन अधोरेखित केली आहे। सोनमने राजाचा फोन फोडला आणि त्याचा मृतदेह दरीत फेकण्याचा प्रयत्न देखील केला। इंदोर एसआयटीच्या चौकशीत राज कुशवाहाने आधीच हत्येची कबुली दिली होती, पण सोनमचा प्रियकर असल्याचं त्यानं नाकारलं होतं। बुधवारी तपासात संजय वर्मा नावाच्या व्यक्तीचं नाव आल्याने राजच्या म्हणण्याला दुजोरा मिळाला आहे। आता राजसोबतच्या प्रेमाच्या अँगलची माहिती खोटी निघाल्यानंतर दुसरा अँगल समोर आल्याने पोलीस त्या दिशेने तपास करत आहेत। या नव्या अँगलमुळे 3 राज्याचे पोलीस चक्रावले आहेत। सोनम आणि संजय वर्माच्या दरम्यान 200हून अधिक संवाद झाले होते, त्यामुळे या दोघांमध्ये काहीतरी सुरू होतं हे समोर आलं आहे। पण संजय या प्रकरणात सामील आहे की नाही या निर्णयाप्रत पोलीस पोहोचलेले नाहीत। पोलिसांनी सोनमच्या कुटुंबाचीही कसून चौकशी केली आहे। सोनमसोबत राजचे प्रेम संबंध नव्हते या तथ्य असल्याचं आता समोर येत आहे। राजाच्या कुटुंबाने सोनमचा भाऊ गोविंदवरही आरोप केले होते। गोविंदला सोनम आणि राजाच्या अफेअरची माहिती होती असं राजाच्या कुटुंबियांनी म्हटलं आहे, पण गोविंदने त्यांचे आरोप फेटाळून लावले आहेत। सेल्फी काढताना राजाचा मृत्यू झाल्याचा बनाव करण्याचा बहाणा सोनमने रचला होता। हा केवळ एक अपघात असल्याचं तिला भासवायचं होतं असं पोलिसांचं म्हणणं आहे, पण 22 मे रोजी हवामान खराब असल्याने तिची योजना पार पडली नाही। त्यामुळे तिने 23 मे रोजी सुपारी किलरच्या साहाय्यानं राजाचा काटा काढला। सोनमने मेघालयाच्या प्रवासाचा प्लॅन आखला होता। यात गुवाहाटीत कामाख्या देवीचं दर्शन आणि शिलाँगमधील बुकिंग होती आणि इकडेच त्यांनी राजाची हत्या केली। यात हत्या झाल्यानंतर तपासात जेव्हा गोंधळाची स्थिती होती तेव्हा एक व्यक्ती यात महत्त्वाची ठरली। त्या व्यक्तीचं नाव आहे अल्बर्ट पिडी। अल्बर्ट पिडीने दिलेल्या माहितीमुळेच सोनम पोलिसांच्या रडारवर आली। अल्बर्ट पिडी हा शिलाँगचा टुरिस्ट गाईड आहे। त्याने पोलिसांना महत्त्वाची माहिती दिली। पोलिसांना त्याने सांगितलं की सोनम आणि राज यांच्यासह तिघांना त्याने पाहिलं होतं। या टिमावल खियाट या ठिकाणी हे तिघही राजा आणि सोनम यांच्यासह 3000 पायऱ्या चढून गेले होते। गाईडने दिलेल्या माहितीनुसार राजा आणि इतर तिघे हे समोर चालले, तर सोनम ही त्या चौघांच्या मागे होती। सगळे हिंदीत बोलत होते। अल्बर्टने पोलिसांना हे देखील सांगितलं की त्याला हिंदी समजत नाही, पण काहीतरी गडबड आहे असा संशय त्याला आला होता। त्यानंतर पोलीस आणखी सावध झाले आणि त्यांनी या हत्येमागे सोनम तर नाही ना हा पैलू तपासण्यास सुरुवात केली। यानंतर सोनम रघुवंशीच या घटनेच्या मागे असल्याची बाब पोलिसांच्या लक्षात आली। मेघालय पोलिसांनी या संदर्भातल्या मोहिमेला ऑपरेशन हनीमून असं नाव दिलं आहे। ऑपरेशन हनीमूनच्या अंतर्गत 120 पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत।
पोलिसांना या गोष्टीचाही संशय आला की हनीमूनला आलेल्या सोनम आणि राजचा एकही फोटो सोशल मीडियावरती पोस्ट केला नाही. नवविवाहित जोडपं आणि सोशल मीडियावर पत्नीने एकही फोटो पोस्ट केला नाही ही बाब पोलिसांना नॉर्मल वाटली नाही. कारण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बहुतांश हनीमून कपल्स ही हनीमूनला आल्यानंतर ज्या प्रेक्षणीय ठिकाणी भेट देतात तिथले फोटो आवर्जून सोशल मीडियावरती शेअर करतात. सोनमने शिलाँगला आल्यानंतर तिचा आणि राजाचा एकही फोटो सोशल मीडियावरती पोस्ट केला नाही. ही बाब पोलिसांना खटकली होती. पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू असताना एक CCTV फुटेज त्यांच्या हाती लागला, ज्यामध्ये आकाश, विशाल आणि आनंद या आरोपीसह सोनम दिसते आहे. ही जागा राजाचा मृतदेह जिथे सापडला तिथून 10 किलोमीटर अंतरावर सोनम आरोपीसह दिसली होती. पोलिसांनी सांगितलं की सोनमने तिचा रेनकोट जाणीवपूर्वक आकाशला दिला होता, ज्यावर रक्ताचे डाग होते. हा रेनकोट हत्या झालेल्या ठिकाणापासून 6 किलोमीटर अंतरावर झुडपांमध्ये फेकण्यात आला. आता मागील 1 महिन्यात या सगळ्या घडामोडी घडल्या आहेत. आता पोलीस या तपासात अजून काय तथ्य समोर आणतात हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.